नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. माजी पोलीस आयुक्त गण्याणसिंग पडवळ यांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश. मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते भाजपाचा सेला टाकून झाला पक्षप्रवेश. आमदारांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित, तर पक्षप्रवेशाने कार्यकर्ते उत्साहित. सविस्तर वृत्त. सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त गण्याणसिंग पडवळ यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. श्रीराम नवमी व संत सेवालाल महाराज जन्मोत्सव कार्यक्रमानिमित्त राज्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन पोहरादेवीत आले होते. भाजपाचे वाशिम जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे यांच्या नेतृत्वात माजी सहाय्यक पोलीस आयुक्त गण्याणसिंग पडवळ यांनी भाजपमध्ये जाऊन समाजसेवा करण्याचा मानस केला आणि तो योग असा येईल, एवढ्या पवित्र दिनी आणि एवढ्या पवित्र स्थळी येईल याची मी कल्पना केली नव्हती, असे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त गण्याणसिंग पडवळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. श्रीराम नवमीच्या आणि संत सेवालाल महाराजांच्या जन्मोत्सवाच्या पवित्र मुहूर्तावर संत सेवालाल महाराजांच्या पवित्र भूमीत मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपाचा सेला गण्याणसिंग पडवळ यांच्या गळ्यात टाकून भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेतला व हस्तांदोलन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कारंजा मानोरा मतदारसंघाचे आमदार सईताई डहाके, भाजपा वाशिम जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे, विजय काळे, डॉक्टर धामणीकर, डॉक्टर यवलकर, दारासिंग पवार तसेच भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर बोलताना माजी सहाय्यक पोलीस आयुक्त गण्याणसिंग पडवळ म्हणाले, आजपासूनच मी माझ्या कामाला सुरुवात करत असून भारतीय जनता पक्ष वाढीसाठी माझे सर्व कार्यकर्ते व सहकारी सोबत घेऊन पक्षाचे काम मोठ्या जोमाने करून राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शाबासकी घेण्याचा प्रयत्न माझ्याकडून राहील. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि राज्यात नामदार देवेंद्र फडणवीसांचे सरकार जे महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत, समाज उपयोगी योजना राबवित आहेत, त्याने मी भारावून गेलो आहे. मी पोलीस खात्यात उच्च पदावर काम करत असतानाही मला गोरगरीब जनतेसाठी तळमळ होती आणि सेवानिवृत्त झाल्यावर आपण निश्चितच समाजसेवा करू या उदात्त हेतूने मी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. समाजसेवा करताना गोरगरीब जनतेसाठी कार्य करताना राजकारणाची पदोपदी गरज पडते, त्याशिवाय कामे होत नाहीत. म्हणूनच मी हा पक्षप्रवेश केला आहे. कोणत्याही आमिषापोटी किंवा स्वयंस्वार्थासाठी मी हा पक्षप्रवेश केलेला नाही. नोकरी करत असताना जी समाजसेवेची इच्छा होती ती आता भाजपमध्ये राहून मला सार्थकी करता येणार आहे. भाजप पक्ष आणि भाजपचे नेते माझ्यावर जी जबाबदारी सोपवतील ती जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडण्याचा काम यावेळी करत आहे आणि यापुढेही करणार आहे आणि ती जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पाडीन अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो, असेही पडवळ यांनी सांगितले. पक्षप्रवेशानंतर बऱ्याच दिग्गज नेत्यांनी माझे अभिनंदन केले असून पुढील कार्यासाठी मला शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच मी प्रत्यक्ष भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून कार्याबद्दल आणि माझ्या कामाबद्दल मार्गदर्शन घेणार असल्याचेही गण्याणसिंग पडवळ यांनी सांगितले. अत्यंत साध्यापणाने परंतु उत्साहात हा पक्षप्रवेश सोहळा पोहरादेवीत पार पडला. गण्याणसिंग पडवळ यांच्या कार्यकर्त्यात कमालीचा उत्साह दिसून येत असून चाहत्यांनी प्रत्यक्ष भ्रमणध्वनीद्वारे व सोशल मीडियाच्या माध्यमातून गण्याणसिंग पडवळ यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अत्यंत जल्लोषात आणि उत्साहात श्रीरामनवमी व संत सेवालाल महाराज जन्मोत्सव दिनी हा पक्षप्रवेश सोहळा पोहरादेवीत संपन्न झाला.